Good morning. Good morning. You beauty. I'm sweating. हो किती करीना कपूर दिसतेस ग. खरंच ग माझी मामू. अरे तू अंड खातोस ना, मग काय आलं? त्यानेच काय किस करतो. मग काय आलं? छत्री. भाऊ किती लांब आहे? मी येऊ का विचारायला फोन केला तुला. 12ला बंद होते बाळ. बंद बंद. याला काय अर्थ आहे? साताऱ्यात दोन्ही अंडी खातोस का रे तू? हो. एक माझं आहे. तिला ते तर बनव. का असं एकदम तुटून पडतोय त्या अरे मी अंड्यात? 2च खातो सकाळी. वर्कआउट झाल्यावर ना. आज कुठे काय बाबू. म्हणजे आधी जड होते. काय टिपिकल बायको. परत त्या मी जेव्हा निघाले होते पुण्याला तेव्हा त्या मायक्रोवेव्हच्या खालीच हे होतंय, पालेचं पिल्लू होतं तेव्हा. ते उचल ना, त्याच्या खाली असलं तर. हे चालू आहे. चालू आहे. आपले स्टिंग ऑपरेशन सारखे आवाज कॅप्चर झाले. सगळ्यांना एक सांगितलं पाहिजे, 2 वर्षाच्या लग्नानंतर अमृता फायनली पालीला मारायला शिकलेली आहे. अरे नाही, हाकलायला म्हण. लोक नाही तर ते प्राणी प्रेमी जे असतात, कीटक प्रेमी, ते माझ्यावर चिडायचे. जा म्हणा म्हणावं तिकडे. पालीला मारलं तर काय प्राणी प्रेम तुमचं हे होणार आहे का? या म्हणावं माझ्या घरी या कंप्लेंट करा माझी. काय करतोस तू? थोडस खाल्लं हे कर ना. नाही, काहीच नाही झालंय खालून. थोडं एक फिरवणं पडतं. अच्छा, इथून म्हणतोय मला. नाही हे याच्या खाली. कोणावर चिडलाय बाबू? हिच्यावर. काय झालं? मी सांग कशावर न ओरडले तुला? हे खरंच टाकणार या ब्लॉग मध्ये. प्रसाद, आपण इस्त्रीवरून भांडलो पण नाहीये. मी तुला रागावले, तू का असं लहान मुलासारखा रुसलाय? प्रसाद, व्यक्त हो, बोल. नाही बोलायचं. का नाही बोलायचंय? प्रसाद, मग इस्त्री आडवी का ठेवलीस तू? एकदा जळालंय की नाही? आडवी ठेवली की त्या एजने सुद्धा जळालंय की नाही? ते कापड वेगळं होतं, हे कापड वेगळं आहे. पण मला सांग, असे लिहिलं कापड, समजा ते 3 मिनिटात जळालंय, हे 5 मिनिटांनी जळेल. सरळ 5 मिनिटात होतो. सरळ जी नॉर्मली 5 मिनिटात पूर्ण इस्त्री झाली. ऐक ना, मी ते जस्ट याचे एक्झाम्पल देते तुला. आणि 1 की ते कापड ठीक आहे, माझी तारीफ करते की कशी. पण तू इस्त्री छानच करत होता. मग मला कळत नाही का? मी लहान असल्यापासून इस्त्री करतोय. तुला इस्त्री करता येत नाही. पण मग जळालं कसं काय? आधी नाही, सोड नाही. इतक्या वर्षात एकदा पहिल्यांदा घडलंय माझ्याकडनं. मी काही म्हणतच नाहीये. माझ्याकडनं सुद्धा 4 वेळा घडेल. नाही, माझ्याकडनं सुद्धा 4 वेळा घडेल. पण माझं म्हणणं आहे, एकदा ज्या प्रकारे जळलंय तीच परीक्षा पुन्हा का पाहायची आहे? तू नाही बोलायचं. सांग. तू कर तुझं चूक की बरोबर कर. वाजले बघ किती. मग चल ना, तू काय रुसलायस? कर ना, तू पण चूक की बरोबर कर. तुझ्या चूक की बरोबर मुळे सगळं जळतं. काय जळलं? मागच्याच मी समोर पण नव्हते, तू केलं तेव्हा. मी जळतो. काय तू जळतो? प्रसाद, चल निघायचंय आपल्याला. बाबू, मग काय जळेपर्यंत वाट बघू का? हर्ट होतं त्याचं काय? बरं, त्याच्याबद्दल मी सॉरी म्हणते, पण मग तुझा एवढा आग्रह का होता? सो आता आम्ही ठरवलंय की ओरडायचं नाही. आम्ही म्हणजे मी ठरवलंय. काही काय वाटतं तुम्हाला? मी ठरवलंय. मी ओरडले ना त्याला. मी ठरवलंय. आता काही होऊ दे, मी ओरडणारच नाही. एक वेळ कविता करीन त्याच्यावर, गझल लिहीन, कसं मला राग येतो याच्यावर. पण मी ओरडणार नाही. आणि त्या सह्याद्रीला शिवाय घालता. निब्बा निब्बी सारखं वागते तू. मी नाही तर काय? मी निब्बा निब्बी सारखं नाही, तू वागतोयस. 1 नंबरचा निब्बा आहे तू. बेस्ट ऑफ ऑल निब्बाज. तिला सांगा ओरडू नका. ठीक आहे ना. फार फार तर काय होईल? चादर जळेल, एवढंच तर होईल. ओरडायला कशाला पाहिजे त्याच्यासाठी, है ना? मग बरंच जेडवलंय मग.
थँक्यू. Rolling eye. Action. Right, okay, nice. अरे काही नाही तर. अरे खरंच काहीच डायलॉग नव्हता. सिद्धू काय झालं बाजूला एवढंच आहे. अच्छा. मी तुझं सो महासंगम इज हॅपनिंग आणि पारू आणि लक्ष्मी निवासचा, त्यामुळे प्रसादचं ठाण्यात हे आलेलं आहे. प्रसादच्या पादुका ठाण्यात आल्या आहेत. पादुका आणि लक्ष्मी निवासचा मी एक पार्ट आहे, पण मी हा असा अनऑफिशियल माझा महासंगम केलेला आहे. ऑफिशियली होणार आहे की नाही माहिती नाही. आणि खरं दिस व्हायला इज पाहिजे ना एखादा. इथे माझी बायको मला भेटायला आली, मला काम पुसायला आली. शी वेडी आहेस का? अरे तुम्ही बोललो, गंमत केली. सो थँक्यू. मी आता तिला मस्त एक कॉफी बनवून देणार आहे. खरं तर सई आणि आदित्य किर्लोस्कर भेटायला पाहिजे ना. काय उगाच. अरे उगाच काय जनरली भेटतं. ओके ठीक आहे, मला बोलू ना. मग अक्षय कुमार ऍक्शन सिक्वेन्स केला. मला ॲक्च्युली थोडंसं असं बरं वाटतं की अरे उगाच बायको समोर थोडं फ्लॉन्ट करता येतं. पण ॲक्च्युली असं काय खूप म्हणजे ज्या लेवलनी तुम्हाला विचारलंस की ऍक्शन तसं एवढं काय ॲक्शन नाही आहे. ते असं असतं की जरा ती जागा ते असं सगळं आपण काय खूप कम्फर्ट नसतो ना इथे काही. हां हेच जर आय एम हॅपी इन दीज क्लॅप्स ऑल्सो, दीज अप्रिसिएशन ऑल्सो. हां मग अशी ते नेमकं शूट करायचं राहिलं. पूर्ण युनिटने टाळ्या वाजवल्या दोघांसाठी. सिद्धू कुठे तो तिकडे बहुतेक बिझी येतो. तर दोघं पंटर लोक यांनी खूप छान परफॉर्म केलं म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. नेमकं ते शूट करायचं राहिलं. वाजवलंय मला बस. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मोठी कॉफी पिऊन निघायचं बेसिकली तुला. काय माहोल आहे यार. ठाणे आहे जरा बरं ना. बरं म्हणजे काय आता डिपेंड्स. असं काही नाही. साताऱ्यापेक्षा माहोल नाही आहे इथे काहीच. नको, मला हेच आवडतं. हो ते आता तुला मला तो साताऱ्याला ने का स्वित्झर्लंडला ने. मला माझी मुंबई आवडते आणि मला मुंबईतच राहायचं आहे, मुंबईतच काम करायचं आहे. सो आय एम मॅनिफेस्टिंग द नेक्स्ट प्रोजेक्ट इन मुंबई. आणि अशी गरमागरम कॉफी आलेली आहे वाफाळती सेटवरती माझ्या बायकोसाठी, तिच्याच सेटवर ॲक्च्युली. हा तू आलायस खरं तर माझ्यासाठी. हो खराब झाली बँड गेली. आय नो. हळू. आय लव्ह यू बाबू. नको जाऊ उद्या. जावं तर परवा. लागेल. उद्याच जावं लागेल ना. नाही परवा प्रयोग आहे. नाही तसं थोडं थकल्यानंतर बरोबर 4, 4:30, 4:45, 5ला सेटवरती जी कॉफी येते त्याची मजा काही औरच. आणि पाऊस पडत असेल, एक खूप अमेझिंग असा समजा शॉट झाला असेल, त्याच्यानंतर मग ही जी एक कॉफी येते. आणि आता मी लक्ष्मी निवासच्या सेटवर आहे, तर लक्ष्मी निवासच्या सेटवरती ऑब्वियसली सगळ्यांची जगन्माता हर्षदाताई खानविलकर असतात. आणि
तिचा एक मॅन आहे ज्याचं नाव आहे गुलामभाई. गुलामभाईच्या हातची जी एक कॉफी असते ती म्हणजे ओ हो हो हो. तू त्यांच्याकडनं शिकलायस ना? हां, म्हणजे ॲक्च्युली ती जी विस्कर वापरून जी कॉफी बनवायची जी पद्धत आहे मी त्यांच्याकडनं शिकलो. पुढचं पाऊलच्या सेटवरती एक आहे. जैन जयंतजी आलेले आहेत, ज्याच्यामुळे हे सगळं होत आहे ते ना, एक्झॅक्टली. त्याने हे प्लॅन केलं असतं ना सगळं. थोडंसं इकडनं मला घ्यायचं होतं. घेतो ना मी. नळ बंद कर ना नाव. झालं केस विंचरून? हो ये ना. सगळं त्याच्यातच टाकते. विसरणारच होत ना आता. बिग बॉसची आठवण येते. हो. नाही मी देतो. थोडा नळ कमी कर ना मग. असं नाही बोलायचं तू बिग बॉस मध्ये. बोलायचंय हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. त्याच्यावरती तू मला म्हटलेलं आहेस की तू माझ्या आईसारखी आहेस किंवा काय काय माझी आई तरुणपणे अशीच असली असते, असं काहीतरी तू बोललेला आहेस. किती आठवत आहे तुला? हे घे म्हणतो स्वतः टाकतोय त्यात आणि त्या विसरून माझ्या हातात देतो. मग काय करून देऊ? माझं काय याच्यामध्ये? तर मी ज्याच्यात विचारतोय त्याच पाण्याखाली तू धरते. खरं हसलीस तर बरं वाटेल. आजच्या दिवस झोपूया का? हा, इकडेच का झोपायचं? मस्त वाटतं खाली हो का? कधीतरी. आतमध्ये काय तुला पोचतं मग? बोचत नाही. जस्ट फॉर चेंज. तू काय म्हणत होती ते सांग ना मला. तू आधी तुला स्पष्ट काय बोल. आयुष्यात काय प्रॉब्लेम नाही मला. से गुड नाईट. गुड नाईट. उद्याचा कॉल टाइम 7 AM. किती काम करतोय. हा महासंगम थोडा स्पेशल असेल का? पण नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार उद्या सांगतो तुम्हाला. उद्या. हां चल. बापरे काय थकलं आज. वर्कआउट झालाय माझा प्रॉपर, माहितीये का? त्याला नाही म्हणत वर्कआउट, एक्झर्शन झालंय. अरे जिने वरच खाली करतोय सतत. हो बरं ठीक आहे, झालंय. एक्झर्शन झालंय, थकलायस. ब्रह्मांड